Solve this. Y is equal to A into 2x plus 3 plus b into x plus 2. b into x plus 2. आता x ची व्हॅल्यू काय पुट करायची बघा, सांगा मला पहिल्यांदा. -2. ओके. इफ x इज इक्वल टू -2. हां, A is equal to 1/2. तर a ची व्हॅल्यू काय मिळते? 1/2. 1/2. आणि x ची व्हॅल्यू आपण काय पुट करणार इथे आता? -3/2. -2/3. करेक्ट, व्हेरी गुड. तर b ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला? मॅम -3/2 ना? -3/2. -3/2. ओके, इट इज -3/2. हां, -3/2. बी काय मिळालं सांगा? -1. मायनस -1. 1. ओके, इट इज -1. त्यामुळे हे इक्वेशन कसं मिळेल सांगा आता? y इज इक्वल टू, वी आर गेटिंग दॅट y 1/2. विच इज इक्वल टू 1/2 डिवायडेड बाय Divided by x plus 2. x प्लस 2. आता Minus इथं 1. मायनस आहे, त्यामुळे इथं आपण मायनस घेऊयात. त्याच्यानंतर इथं -1 काय असेल? divided by. 3/2 डिवायडेड बाय मॅम -1 ना? -1. Value -1 सॉरी, आहे. जस्ट मिनिट. 1/x. It is -1. 1 divided by 2x x plus 3. ठीक आहे. मग आता nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचे. कोणता रिझल्ट यूज करणार तुम्ही? परत तोच रिझल्ट. मॅडम, 1/x हा, plus बोला. 3. a ची व्हॅल्यू 1/2 येणार नाही. 1/2 येणार नाही. ती समजलं नाही एच व्हॅल्यू कशी आली ती. a ची बरं, व्हॅल्यू वेगळी. एकच मिनिट. आपण परत एकदा हे करूया. x ची व्हॅल्यू आपण जर -2 पुट केली. जस्ट मिनिट. a इज इक्वल टू 2 येतं. एकच मिनिट थांबा. इथे बघा आता x काय आपला -2 आहे. -2 इज इक्वल टू a इंटू -4 ना, -4 प्लस 3. बरोबर आहे. मग आता इथं काय, हे 0 झाला. हा -2 आहे. इज इक्वल टू a इंटू -1. म्हणजे a इज इक्वल टू 2 येत आहे ना. हा. असं चुकीचं कॅल्क्युलेशन सांगू नका. तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून मी सॉल्व्ह करते इथं. इथं काय 2 येईल ना, a इज इक्वल टू, बरोबर आहे का आता? बघा, a इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय x प्लस 2 मायनस 1/2x प्लस 3. बी ची व्हॅल्यू करेक्ट आहे का आता? बी करेक्ट आहे का रॉंग आहे? परत तोही मग काय मॅम? बी पण रॉंग आहे. ओके नाही मॅम. +3/2 येतं. ओके, लेट मी चेक दॅट. आता इथे परत आपण सॉल्व्ह करतोय हे. इथे बघा, -3/2 पुट केलं ना आपण. यस. -3/2 इज इक्वल टू a इंटू 2 कॅन्सल झालं, -3 प्लस 3 0 होतं, 0. प्लस b इंटू -3/2 प्लस 2. ठीक आहे. हे तिथे परत सॉल्व्ह करूया तिथं. सो -3 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 0 झाला तो. b इन ब्रॅकेट काय मिळेल आपल्याला इथं? -3 प्लस 4 डिवायडेड बाय 2. इज इट करेक्ट? येस मॅम. ओके. सो -3/2 इज इक्वल टू, गडबड नका करू, सॉल्व्ह करताना थोडंसं व्यवस्थित सॉल्व्ह करा. तुम्ही सॉल्व्ह करताय, नीट सॉल्व्ह करताय म्हणून मी तुम्ही आन्सर सांगता ते आन्सर मी ते पुट करते.
B is equal to b in bracket 1/2. 1/2. मग आता हा 2 इकडे गेला तर b ची व्हॅल्यू काय मिळेल? -3. -3. म्हणजे इथली जी व्हॅल्यू आपण घेतलेली आहे ती रॉंग आहे. इथं असेल -3. ठीक आहे. आता याचा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढा. yn इज इक्वल टू, सो बाय युजिंग द रिझल्ट y इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय कोणता रिझल्ट? हे रिझल्ट पाठ करायचे आहेत आपल्याला. Plus B. हा, देन yn इज इक्वल टू -1 raised to n into a raised to -1 raised to n into into a raised to n n factorial into a raised to n divided by a plus b ax plus b raised raised to to n plus 1. n plus Hmm. 1. ठीक आहे. हे रिझल्ट आपण यूज करतोय. मग आता बाय युजिंग दिस रिझल्ट nth डेरिव्हेटिव्ह ऑफ y, सो हियर nth डेरिव्हेटिव्ह yn is equal to काय मिळेल सांगा आता? 2 into -1 raised to n into n factorial. आता या ठिकाणी a ची व्हॅल्यू 1 आहे, त्यामुळे तिथं काही लिहायची गरज नाही आपल्याला. डिवायडेड बाय x plus 2 bracket raised to n plus 1. Next, minus 3 into -1 raised to n into n factorial. What is the value of a? 2 2. म्हणजे इथं काय असणार आहे? 2 raised to n 2 raised to n divided by काय असेल? 2x plus 3 raised to n 2x plus 3 bracket raised to n plus 1. Plus. Is it okay? Yes, ma'am. Okay. Going for the next example. Next one, that is fifth one, na? Yes. Okay, fifth example. If y is equal to x square, look at that. What I am taking here, x square divided by x minus 1 square into x plus 2. या ठिकाणी पार्शियल फ्रॅक्शन यूज करतोय आपण, बरोबर आहे. सो हियर द गिवन टर्म y is equal to x square divided by x minus 1 bracket square into x plus 2. ओके, पार्शियल फ्रॅक्शन कसं लिहिता येईल या टर्मला? y is equal to A by divided by x minus 1 plus B divided by x minus 1. x minus 1 X minus square 1. plus c divided by x plus 2. X plus. Okay, now we are going to solve this. Solve करा आता. ABC चे व्हॅल्यू काय म्हणतात तेवढं मला सांगा. मॅम तुम्ही सॉल्व करता का? लास्ट क्वेश्चन मध्ये मला क्वेश्चन होतं. काय क्वेश्चन होतं सांगा. लास्टचं क्वेश्चन कळलं नव्हतं मॅम.
कॉमन काढून x-2 कॉमन काढल्यानंतरच इक्वेशन. या ठिकाणी पार्शियल फ्रॅक्शनचा जो रूल आपण अप्लाय करतोय पार्शियल फ्रॅक्शनचा, तो रूल आपण इथे या ठिकाणी सॉल्व्ह करताना यूज करायचा आहे. आता y ची व्हॅल्यू काय आपली x² इंटू x+2 आहे. मग तो लेफ्ट हँड साईड झाला. तर राईट हँड साईडला पण आपल्याला तेच घ्यायचंय. म्हणजे काय करणार आपण इक्वल टू आता बघा पहिल्यांदा क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या. a इंटू ज्यांना येतं त्यांनी सॉल्व्ह करा, काही प्रॉब्लेम नाही. ज्यांना येतं त्यांनी सॉल्व्ह करा आणि ज्यांना येत नाही ते थोडस इकडं बघा, जे सॉल्व्ह करून देते मी. x+2 प्लस b इंटू x-1 इंटू x+2 प्लस c इंटू x-1 इंटू x-1 square and completely divided by what here x-1 x-1 bracket square x-1 square x+2 into x+2. ठीक आहे. आता जर तुम्ही y जी लेफ्ट हँड साइड आहे आणि राईट हँड साइड आहे जर कम्पेअर करताय, तुम्ही इक्वल म्हणलाय तिथे ऑलरेडी. जर इक्वल म्हणलाय तर x जी टर्म आहे ती आपल्याला व्हॅनिश करावी लागणार आहे. दोन्ही टर्म्स डिनॉमिनेटर दोन्ही टर्म्स सेम असायला पाहिजेत. मग या ठिकाणी अशा वेळेस काय करायचंय, तर न्यूमरेटर मधनं कॉमन टर्म कोणती निघते का बघायचं. प्रत्येक ह्या कंप्लीट वरच्या इक्वेशन मधनं आपण टर्म कोणती काढू शकतोय, x-1 ही कॉमन टर्म काढू शकतोय. बरोबर आहे. सो इथे x-1 घेतला अगोदर आपण बाहेर. ओके, हा x-1 घेतला. ब्रॅकेट मध्ये काय राहील सांगा. ब्रॅकेट मध्ये काय राहील a into x-1 into x+2 प्लस ओके. नेक्स्ट प्लस b हा b x+2 b इंटू x+2 x-2 आपण ऑलरेडी बाहेर घेतलेलं आहे. मग राहती कोणती टर्म x+2 x+2 प्लस into x-1 स्क्वेअर. हे समजलं. x+1 त्याच्यानंतर डिवायडेड बाय x-1 x-1 square bracket then x-1 square x+2 and x+2 into x+2. आता जर तुम्ही डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर जर चेक केला तर त्याच्यामध्ये एक्सेस टर्म कोणती आहे सांगा. x-1 कॅन्सल होतं वरून काही. हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर म्हणायचं त्याला. ठीक आहे. मग आता y ऑलरेडी आपला y हा आहे इथं, दॅट इज लेफ्ट हँड साइड आणि त्याच्याशी आपण कम्पेअर करतोय राईट हँड साइडला. सो y इज इक्वल टू x-1 विल कॅन्सल कारण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये सेम टर्म आहे. आणि राहते इथले जे टर्म्स राहिलेले तेच लिहूयात आपण परत. a इंटू x-1 इंटू x+2 प्लस b इंटू सिंपली x+2 प्लस c इंटू x-1 स्क्वेअर. आता या ठिकाणी तुम्ही x च्या प्रॉपर व्हॅल्यूज पुट करा. पहिल्यांदा x ची व्हॅल्यू मी काय पुट करणार, x इज इक्वल टू 1 पुट करणार. त्याच्यानंतर x इज इक्वल टू -2 पुट करणार आणि थर्ड व्हॅल्यू घेऊ शकते मी x इज इक्वल टू 0. ओके. मग आता पहिल्यांदा x इज इक्वल टू 1 पुट केलं तर मला काय मिळेल, 1 इज इक्वल टू a0 मिळेल, 1/3 b ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. बरोबर आहे ना.
b, that is 3. 1 by So 3. here b is equal to 1/3. 1/3. त्याच्यानंतर x इज इक्वल टू -2 पुट केला आपण. x इज इक्वल टू जर -2 पुट केला तर इक्वेशन कसे मिळेल सांगा? कशाचं इक्वेशन मिळेल आपल्याला? a0 मिळेल तुम्हाला. इथं -2 मिळाला, -2 घेतला इथं. a इंटू 0 मिळालं, b इंटू 0 मिळाला, c इंटू -3 स्क्वेअर. 2/9. b सॉरी c इज इक्वल टू काय असेल? minus 2 by 9. -2 2 divided by by 9. 9. Now, if we are keeping x equal to 0 in this particular equation, then what we are getting here? 0 is equal to a into -1 into 2 plus b into 2 plus c into just a minute -1 square. हाँ बोला. मॅम c ची व्हॅल्यू 4/9 येते. नाही मॅडम minus 2 x by 9. square है ना, x square. Yes. हाँ, It is 4. Yes. It is 4. -9. -2 square आहे इथं आणि इथलं हे घेतलं. इथं -2 स्क्वेअर झाला. सो -2 स्क्वेअर दॅट इज 4 आला ना. हा. आता हा -3चा स्क्वेअर +9 म्हणजे इथं 4/9 आला. ठीक आहे. त्याच्यानंतर 0 इज इक्वल टू a इंटू -2 प्लस b इंटू 2 प्लस -1चा स्क्वेअर फक्त 1 आला. मग आता ह्याच्यावरून आपण a ची व्हॅल्यू फाइंड आउट करतोय ना. मग आता a equals to 5/9. 2a घेतला इथं, -2a या साईडला घेतला, इट विल बी +2a. 2a b इंटू 2, b ची व्हॅल्यू 1/3 आहे म्हणजे हा झाला 2/3. 2/3 प्लस 4/9 विच इम्प्लाइज 2a इज इक्वल टू किती आलं इथं? 5/9. 5/9 येतं का? हो. नाही, पूर्ण a ची व्हॅल्यू 5/9 येते. हा, a ची व्हॅल्यू 5 म्हणजे 10/9 आलं ना हे. हा. 10/9. Therefore, a is equal to 5/9. ओके. a ची व्हॅल्यू आली 5/9. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करतोय आपण, इथे पुट करतोय. ओके. मग आता त्या ठिकाणी जर घेतलं आपण हे इक्वेशन कसं मिळेल सांगा आता? a कट केला, हा b कट केला आणि हा c कट केला. मॅम, हा बोला. c ची व्हॅल्यू -2 ठेवली मग इकडे -4 येणार. -4 येणार. जस्ट मिनिट. गडबड नका करू. इथं बघा, थोडंसं इकडे लक्ष द्या. ज्यावेळेस आपण x ची व्हॅल्यू -2 पुट करतोय, बरोबर आहे, ही सेकंड टर्मची. इकडे काय आपला x स्क्वेअर आहे. मग -2चा स्क्वेअर काय येतं सांगा? 4. 4 येतं. हे बरोबर घेतलं ना आपण इथं? हा, येस मॅम. गडबड नका करू सॉल्व करताना. आता सांगा मग y इज इक्वल टू काय मिळेल सांगा आता? y इज इक्वल टू a ची व्हॅल्यू काय मिळाली? 5/9. 5/9 डिवायडेड बाय काय मिळालं सांगा खाली इथं? फर्स्ट टर्म आहे x - 1 आहे ना. हा, x - 1. त्याच्यानंतर b काय मिळालं आपला? 1/9. b 1/9. 1/9 ना 2/9? 1/3 1/3 1/3 मॅम. 1/3 डिवायडेड बाय x - 1 स्क्वेअर आणि c काय मिळालंय? 4/9 ना. Yes, ma'am. हा, 4/9 4/9 डिवायडेड बाय इथं काय मिळालं आपला? x + 2 आहे ना. Yes, ma'am. x + 2. हा. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण काय करतोय? nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह यूज करतोय. रिझल्ट कोणता यूज करणार आपण? y = 1/x + b (m).
दोन्ही रिझल्ट आपण यूज करू शकतो इथं. देअरफॉर nth डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन काय असेल तो yn इज इक्वल टू हा 5/9 इथं साईडला घेतला आपण. ब्रॅकेट मध्ये काय असेल सांगा. -1 raised to n into n येस into n factorial upon -1 x raised to n n into n factorial into n factorial divided upon by x minus x minus 1 raised to n plus 1. n plus 1 ही झाली फर्स्ट टर्मची त्याचे nth डेरिव्हेटिव्ह प्लस 1 डिवायडेड बाय 3 ब्रॅकेट मध्ये काय असेल -1 raised to n into into n plus 1 factorial n plus 1 factorial divided by x minus 1 raised to n plus 2 x minus 1 raised to n plus 2. त्याच्यानंतर प्लस 4/9 ब्रॅकेट मध्ये काय असेल सांगा. minus 1 raised to n into n -1 raised to n into n factorial n factorial divided by x plus 2 raised to n plus 1. याच्यात जर कॉमन काढायचं म्हटलं तर तुम्ही काय कॉमन काढू शकताय. -1 raised to n -1 into raised to n n factorial factorial. आता इथं -1 raised to n into n factorial मला कॉमन काढता येतं. x minus ठीक आहे, एवढीच टर्म कॉमन काढू शकतोय. आणि जर जास्तीत जास्त म्हणलं की 1/9 तुम्ही कॉमन काढू शकताय. 1/9 म्हणजे जी मिडल टर्म आहे त्याला तुम्ही वर मल्टिप्लाय बाय 3 आणि खाली मल्टिप्लाय बाय 3 करावं लागेल. येते का लक्षात. जर या ठिकाणी मी 3 ने मल्टिप्लाय केलं न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये तर मला 1/9 प्रत्येक टर्म मधनं कॉमन काढता येतं. मग इथं 1/9 कॉमन काढू मी. yes ma'am ओके, इथे डिवायडेड बाय 9 करते मी. ओके, डिवायडेड बाय 9 घेतलं तर आता इथे सांगा मला ब्रॅकेट मध्ये काय राहील. 5 डिवायडेड बाय x minus 1 raised to n plus 1 5 divided by x minus 1 raised to n plus 1 plus 3 into n plus plus 3 into n plus n plus 1 divided by x minus 1 raised to n plus 2 plus 4 into divided by n factorial गेला तिकडं divided by x plus 2 bracket raised to n plus 1. ठीक आहे. हे समजलं प्रत्येकांना. yes ma'am ओके, नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करायचं. लास्ट वन, फक्त एक लास्ट एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल असणार आहे आपलं हे आता 6th वन. ओके, 6th एक्झाम्पल आपण घेऊया तिथं. इफ y इज इक्वल टू 8x divided by x cube minus 2x square minus 4x plus 8. If y is equal to 8x divided by x cube minus 2x square minus 4x plus 8. आता या ठिकाणी तुम्हाला एक इक्वेशन दिलेलं आहे. पहिल्यांदा तुम्हाला त्या इक्वेशनचे फॅक्टर्स फाइंड आउट करावे लागतील आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला पार्शियल फ्रॅक्शननी सॉल्व्ह करावे लागणार आहे. सो जस्ट कन्सिडर दिस इक्वेशन फर्स्ट.
ओके, आता इक्वेशन काय हे सॉल्व करायचं आपल्याला. कन्सिडर दॅट गिवन इक्वेशन. इक्वेशन म्हणजे डिनॉमिनेटर कन्सिडर केलंय आपण. काय आहे ते? x cube minus 2x square minus 4x plus 8. एक्स क्यूब minus 2x square plus एक्स क्यूब मायनस 2x स्क्वेअर मायनस 4x प्लस 8 इक्वल टू. आता हे इक्वेशन मला याचे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. मग कोणत्या मेथडने तुम्ही फॅक्टर फाइंड आउट करणार इथं? सिंथेटिक डिव्हिजन. यस, सिंथेटिक डिव्हिजन मेथडने. मग त्याच्यासाठी आपण पहिला फॅक्टर कसं फाइंड आउट करतोय? 2 ने येतो मॅडम. 1 किंवा -1, x ची व्हॅल्यू 1 किंवा -1 पुट करतोय, बरोबर आहे. तर आता x इज इक्वल टू 1 पुट केला आपण. x इज इक्वल टू 1 पुट करा किंवा x इज इक्वल टू -1 पुट करा. इक्वेशन सॅटिस्फाय 0 येतं का ते चेक करायचं. काय ते सांगा आता पहिला फॅक्टर. मग जर 1 कन्सिडर केलं, x इज इक्वल टू 1 कन्सिडर केलं, 1 - 2 - 4 येत नाही मॅम. येत नाही. जर -1 घेतला मी, x ची व्हॅल्यू -1 पुट केली, तर इक्वेशन सॅटिस्फाय होतं का? -1 -2 -1 -2 प्लस 4 नाही येत मॅम. येत नाही. मग आता त्याच्यासाठी नेक्स्ट जायचं. नेक्स्ट कोणतं घेणार तुम्ही? x ची व्हॅल्यू तुम्हाला +2 किंवा -2 पुट करावं लागेल. +2 येते मॅम. हा, आता या ठिकाणी जर मी इथं 2 पुट केलं, इथं बघा 2 इट्स क्यूब येत नाही मॅम. येतं. -2 × 2 स्क्वेअर -4 × 2 प्लस 8 इक्वल टू 0 येतं का बघा? नो. 8 -8 -8 प्लस 8 0 येते ना? येते ना? इक्वल टू 0 मिळते ना? म्हणजे पहिला फॅक्टर काय असेल तुमचा? x - 2 विल बी द फर्स्ट फॅक्टर. x square minus 4. म्हणजे या ठिकाणी हे पहिलं सोल्युशन झालं आपलं, बरोबर आहे. आता x - 2 इज द फर्स्ट फॅक्टर झाला. मग बाय युजिंग सिंथेटिक डिव्हिजन मेथड, बाय सिंथेटिक डिव्हिजन मेथड, x इज इक्वल टू x - 2 इज इक्वल टू 0 पहिला फॅक्टर झाला. देअरफॉर x इज इक्वल टू 2 टू गेट दॅट नेक्स्ट फॅक्टर. सो इथं आपल्याला काय करतोय आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथडनी? इथं x इज इक्वल टू 2 घेतला आपण. इथे टर्म्स कोणते? 1 -2 -4 आणि हा 8. मग आता सिंथेटिक डिव्हिजन मेथडला आपण ह्या 1 ला तसंच पुट करतोय. 2 × 2 2 0 येते. तर 0 येतं. 0 × 2 0. हा -4 येतं. -4 × 2 -4 -8 -8 प्लस 8 0. म्हणजे फॅक्टर्स कोणते कोणते आले आपल्याला? पहिला फॅक्टर तर हा आहे, x - 2. बरोबर आहे. x हा, येस. देअरफॉर द इक्वेशन वी आर गेटिंग दॅट इक्वेशन x³ - 2x square - 4x plus 8. It can be written as in terms of factor x - 2 into second term काय असेल? x square ना? हा. x square - 0x - 4
बरोबर आहे? बरोबर आहे का? Yes. ओके. मग आता एक्स स्क्वेअर मायनस 4 याचे परत फॅक्टर्स फाइंड आउट करतोय आपण. म्हणजे इथं काय येणार बघा, एक्स मायनस 2 झाला, हा एक्स मायनस 2 झाला आणि आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, तर काय असेल एक्स प्लस 2 इंटू एक्स मायनस 2. बरोबर आहे? म्हणजे दिलेल्या इक्वेशनचे जे फॅक्टर्स आहेत ते असे असतील, एक्स प्लस 2 इंटू एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आर यू गेटिंग माय पॉइंट? X square minus 4 कसं आलं कळालं नाही. हे बघा इथं 1 0 आणि मायनस 4 असे 3 टर्म्स राहिलेत आपले. याला तर घेऊन आपण इक्वेशन तयार करतोय. 3 टर्म्स असले त्याच्यामुळे आपण काय करतोय, एक्स स्क्वेअर घेतोय मायनस प्लस 0x मायनस 4 आला. आता 0 ला काही व्हॅल्यू आहे का इथं? No. नाहीये. मग आता हे इक्वेशन मग हे फॅक्टर कसं लिहितोय आपण, मग राहिलेली टर्म्स घेऊन एक्स स्क्वेअर मायनस 4. आता जर कम्पेअर केलं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरशी, 4 म्हणजे काय 2 स्क्वेअर आहे. मग आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर याचं एक्सपान्शन काय येतं, याचे ही आयडेंटिटी जर घेतली आपण तर ए प्लस बी इंटू ए मायनस बी घेतो. म्हणजे एक्स मायनस 2 आणि एक्स प्लस 2 झालं. म्हणजे ऍक्च्युअल या टर्मचे फॅक्टर्स काय झाले, एक्स प्लस 2 आणि एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे समजलं प्रत्येकांना? Yes, ma'am. समजलं? ओके. मग आता हे क्लिअर करते सगळं. मग आता सांगा मला इथला y काय असेल. y इज इक्वल टू 8x, येस 8x डिवायडेड बाय X plus 2 into X minus 2 square. 8x डिवायडेड बाय पहिली टर्म काय आपली X plus प्लस 2 into X minus 2 एक्स मायनस 2 स्क्वेअर. आता सॉल्व करा. मी नाही सॉल्व करून देणार आता एक्झाम्पल. करा सॉल्व. या टाइपचे आपण 3-4 एक्झाम्पल सॉल्व केलेत आता. Within 5 minutes you have to solve and tell me that answer. Go for this. डायरेक्टली आन्सर सांगा आता.
करा, सॉल्व करा. मॅम वायन आलं. ओके. हे चेक करा, मी सॉल्व केलेलं करेक्ट आहे का रॉंग आहे. ज्यांनी सॉल्व केलेलं त्यांनी प्लीज चेक करा. करेक्ट आहे मॅम. -1 आता या ठिकाणी -1 आहे, तर -1 आहे. मग -1 इंटू -1 त्याला लिहू शकताय का तुम्ही n+1? नसेल तर जर लक्षात येत असेल तर लिहून टाका. -1 इंटू n फॅक्टोरियल डिवायडेड बाय x+2 रेज टू n+1 प्लस b ची व्हॅल्यू इथली आपण लिहिलेली पण नाही, इथली व्हॅल्यू b is 1. So here -1 raised to n into n factorial divided by x minus 2 raised to n plus 1 plus 4 into -1 raised to n into n factorial divided by
x minus 2 raised to n plus हे झालं आपलं सॉल्ड एक्झाम्पल. ठीक आहे. बस मॅम. हा मी पण बासच करणार आहे. कंटिन्यू 2 तास आहेत आपले. वैताग आला असणार आहे सगळ्यांनाच. ठीक आहे. जर अटेंडन्स बघू द्या तुमचे. वन टू थ्री रोल नंबर 2 नाही ॲब्सेंट आहे. 3 4 5 आहेत. सकाळी कुठे गेलतात चौगुले? 6 7 8 9 10 16 17 18 19 roll number 19 20 21 22 23 absent 24 25 33 34. हॅलो मॅम. हा बोला. ते 4 लास्टची टर्म आहे ना, ते n+1 फॅक्टर लिहायला पाहिजे ना. हा n+1 फॅक्टर येणार इथे. स्क्वेअर आहे ना तिथं, त्यामुळे इथं n+1 फॅक्टर येणार. Okay, I am going to wind up this meeting here. Thank you all of you.